भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची सभासदांना नको असणारी निवडणूक ही सध्या चालू आहे। ही निवडणूक मिटवण्यासाठी भोगावती साखर कारखान्याच्या संचालकांच्या वतीनं आम्ही अनेक प्रयत्न केलेत, पण विरोधकांच्यात दुमत असल्यामुळं आणि त्यांनी काढलेल्या पर्यायामधील 6 सीटमध्ये त्यांचं संगनमत न झाल्यामुळं ही निवडणूक सभासदांच्या माती मारली गेली आहे। आम्ही जवळजवळ 40 गावांचा दौरा आजपर्यंत या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण केलेला आहे आणि प्रत्येक सभासदांच्या बरोबर गावागावामध्ये आम्ही बोलतो आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त असा आमच्या या राजश्री शाहू शिक्षण विकास पॅनेलला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे। या पॅनेलच्या पाठीमागं एवढी जनता कशामुळे आहे याचं प्रमुख कारण काय असेल तर या कारखान्यामध्ये असणारे जे सत्तारूढ आहेत त्यांनी या कारखान्यामध्ये गेल्या 1.25 वर्षामध्ये सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून यामध्ये काम करायची संधी दिली, त्या कामामध्ये आम्हाला असलेलं यश हे पाहून विरोधक यांच्यामध्ये आमच्यामध्ये थोडीशी दुफळी निर्माण करण्याच्या प्रयत्नानं अपप्रचार भागामध्ये करत आहेत आणि आम्ही ही निवडणूक माती मारली असं सभासदांची दिशाभूल करत आहेत। माझा धैर्यशील पाटलांना सवाल आहे की खरोखर तुम्ही स्वतःच्या मुलावर शपथ हात ठेवून मुलाच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगा की तुम्ही 2 सीट आमच्याकडे मान्य केली होती आणि ते मान्य करून आमच्या पॅनेलमध्ये उभा राहायचं तुम्ही ठरवलेलं असताना या लोकांनी तुम्हाला 7 सीटा दिल्या आणि चेअरमन पद द्यायचं मान्य केलं, म्हणून तुम्ही तिकडे गेलात का नाही एकदा सभासदांना मनमोकळेपणाने सांगा। कारण तुम्ही आम्ही जे बोललेलो आहे, ज्या ज्या बैठका आपण आयोजित केलेल्या आहेत त्या फोनचे सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे। तुम्ही मान्य केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्याकडं या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहेत, त्यामुळे सभासदांची दिशाभूल करू नका। लोकशाही मार्गानं ही निवडणूक व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण भागामध्ये आमच्याकडं लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत की ही धरसोड करणारी टोपी ही एकदा सोडायलाच पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुमच्यावरचा लोकांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे आणि म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगितलं तर लोक तुमच्या पाठीशी राहणार नाहीत। आम्ही सर्वच गावामध्ये ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये आम्ही पॅनेलचे निवडलेले जे उमेदवार आहेत ते अतिशय निष्कलंक आणि वंचित अशा म्हणजे भोगावती साखर कारखान्यामध्ये उमेदवारी न मिळालेले अशा अनेक कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही संधी दिल्यामुळं सभासदांच्यामध्ये प्रचंड असा विश्वास निर्माण झालेला आहे आणि नेते मंडळींचंही कौतुक भागामध्ये होत आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की या उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचं पॅनेल प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्व सभासदांना अभिवचन देतो। मी आश्वासन देणारा नाही, मी शिक्षक आहे। मी अभिवचन देतो की या संस्थेची निवडणूक दर 5 वर्षाला होईल, तिथं जाणाऱ्या संचालकाची मुदत 5 वर्षांनं संपेल अशा पद्धतीची घटना दुरुस्ती ही आम्ही करणारच आणि तुम्ही ज्या लोकांना बरोबर घेऊन आजसुद्धा हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात लढत आहात आणि निवडणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करतात, त्या हायकोर्टानेही तुम्हाला आज चपराक दिलेली आहे आणि इथंच तुमच्या पराभवाची नांदी ही आजपासून सुरू झालेली आहे आणि निवडणुकीला हायकोर्टानं पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे। त्यामुळं आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यामुळं तुम्ही कितीही आमच्यावरती आरोप केलेत तर ते शक्य होणार नाही। सभासदांनी विश्वासानं ही संस्थाही आमच्या ताब्यात द्यायचा निर्णय घेतलेला आहे, हे आज 2-3 दिवसामध्येच आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मी सभासदांना विनंती करतो की या चुकीच्या माणसांच्या हातामध्ये सत्ता देण्याऐवजी विकासाचा दृष्टिकोन, त्या संस्थेचा प्रगती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणारं शिक्षण या संबंधी चांगला विचार करणाऱ्या माणसांच्या बरोबर तुम्ही साथ द्यावी आणि आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।